स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच प्रेमळ आणि इच्छा पूर्ण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा। आणि आज हा स्वामींचा संदेश मोजून 21 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका आणि तुमच्या घरात आज आनंदाची बातमी येईल आणि तुम्हाला मोठी खुशखबर मिळेल। त्यामुळे दुर्लक्ष अजिबात करू नका। पैशापेक्षा जास्त पुण्य कमवावं। पैसा कमवला तर त्याला ठेवायला जागा लागते, तसं पुण्याचं नाही। ते दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर समोर उपभोगता येतं। आणि कारण कमवलेल्या पैशांचं काम जिथं थांबतं ना, तिथून केलेल्या पुण्याचं काम हे चालू मात्र नक्कीच होत असतं। म्हणून आपले दुःख हे मोजक्या लोकांकडे व्यक्त करा, कारण काही लोकांना पर्वा नसते आणि काही लोकांना तुम्ही अडचणीत आहात याचा आनंद नक्कीच होत असतो। म्हणून कोणाला आपल्या सांगायचं आणि किती सांगायचं हे लक्षात ठेवायचं असतं। स्वामी भक्तांनो, संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे। जो स्वीकारतो तोच पुढे जातो। शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेले सुंदर उत्तर असते आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असते। जीवनात नेहमी हाच प्रयत्न असावा की आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा विश्वास कधीच तुटू देऊ नका आणि कधीच मागेही राहू देऊ नका। म्हणजे तुझे चांगले दिवस येणार आहेत आणि तुझी सर्व स्वप्न पूर्ण होणार आहेत। फक्त विश्वास ठेव, असे अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत। आणि स्वामी आपल्याला म्हणत आहेत की क्षणाचा नाही भरवसा इथे, कोणी पाहिले जन्म साथ, आहे तो क्षण भरभरून जगा, देऊन एकमेकांची साथ। म्हणून प्रत्येक स्वामी भक्ताने हे सर्वांसोबत अगदी प्रेमाने आणि मायेने राहिले पाहिजे। स्वामी म्हणतात, तुम्हाला मदत करणाऱ्यांना कधीही विसरू नका, तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांचा कधीही तिरस्कार करू नका आणि तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना कधीही फसवू मात्र नका। या जगातील माझा सर्वात जवळचा मित्र जो मला नेहमी सांगतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। म्हणून स्वामी आपले आई वडील, मित्र मैत्रीण सर्व काही आहेत, फक्त आपल्या मनामध्ये आपण ते मानलं पाहिजे। माणूस आनंदाची गोष्ट प्रत्येकाला सांगत असतो, पण तो मनातलं दुःख ज्याला सांगतो ना, ती व्यक्ती खूप स्पेशल असते आणि त्याच्या आयुष्यात ती व्यक्ती सर्व संकटात त्याच्या सोबत मात्र नक्कीच उभी असते। गुरु आणि रस्ते या दोघात एकच साम्य मात्र आहे। स्वतः जिथे आहेत तिथेच राहतात, परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच ते मदतही करत असतात। म्हणून आपला फक्त स्वभाव भोळा आहे, भाऊ डोकलही शातीर आहे। आपलं कोण आपलं आहे आणि कोण आपलेपणाच्या नावाखाली शाळा करतंय हे सगळं कळत असतं आणि न कळत आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करीत असतो। पण आपण या कलियुगात राहत आहोत, पण जशाला तसं उत्तर आपल्याला नक्कीच द्यावं लागेल आणि फक्त स्वामींच्या भक्तीत आपल्याला राहावं लागेल। आणि स्वामी भक्तीत राहा, नक्कीच त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळतील आणि तुमच्या कर्माची चांगली फळं ही तुम्हाला देखील नक्कीच मिळतील। म्हणून स्वतःचे डोळे पुसण्या इतके तरी धीट व्हा, कारण जीवनामध्ये हसवणारे तर कोणीच नसते, पण रडवणारे नेहमीच भेटत असतात आणि ते चारी बाजूला असतात। म्हणून दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा गुरु म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत आणि ते आपल्याला कायम अशी चांगली दिशा ही दाखवत असतात आणि आपल्याला चांगल्या मार्गाला ते नक्कीच आणत असतात। म्हणून संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, पण तो कायम मुक्कामाला राहत नसतो। म्हणून मानवाने जीवनात येणारे प्रत्येक क्षण हे आनंदाने घालवायचे असतात आणि जीवनामध्ये नातं ते चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते, गरजेपासून नाही। म्हणून आपण मनापासून कोणावरही प्रेम केलं पाहिजे, गरजेसाठी केलं तर ते प्रेम अगदीच नसतं। म्हणून जिथे श्रद्धा आहे तिथे भक्ती आहे आणि जिथे भक्ती आहे तिथे माझ्या स्वामी माऊलींचा वास हा नक्कीच असतो। आणि स्वामी प्रत्येक ठिकाणी वास करतात आणि त्यांच्या भक्तांच्या पाठीमागेही ते नक्कीच राहत असतात। उमेद ही मनाच्या उंबरठ्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते, सगळं चांगलं होईल बाळा, नको टेन्शन घेऊ आणि तुझ्या जीवनात मी आहे ना। नक्कीच आपण स्वामींचं नामस्मरण करा आणि फक्त विश्वास ठेवा। जीवनात यशस्वी व्हायचे असेल ना, तर पहिल्यांदा संकटाशी मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिका। जीवनाचे एक तत्व आहे, जो तुम्हाला भीती दाखवतो ना, त्याच्यासमोर उभे तुम्ही राहिले पाहिजे, तर तुम्हाला जीवनाचा सर्व अर्थ नक्कीच कळून जाईल। म्हणून संकटाला कधी घाबरायचं नाही, कारण दिवस हे बदलत असतात आणि एक ना एक दिवस आपला नक्कीच येत असतो। म्हणून कुणी ओंजळभर प्रेम दिलं की आपण दोन्ही हात पसारून द्यायचं असतं। सुख म्हणजे तेच असतं आणि त्याच्यामध्येच खरं सुख आहे। नाती जपायला शिका, कारण नातेवाईकांपैकी एक नातेवाईक विचाराने खराब असेल तर तो इतर सर्व खराब करून टाकतो
आणि सर्व अनुभव आपले वाईटही आहेत आणि त्या बाबतीने आपण नातेवाईकांसोबत बोलतही नाही. पण आपण प्रेमाने राहिले पाहिजे आणि प्रेमाने वागले पाहिजे. सर्वच लोक आपल्याशी प्रेमाने राहतात आणि जर नसतील राहत तर मग आपण आपल्या मनामध्ये अगदी चांगल्या भावनेने स्वामींची भक्ती करायची आणि स्वामींना सगळं काही मानून आपण फक्त स्वामींशी बोलायचं आहे. म्हणून आयुष्य खूप लहान आहे. प्रेमाने गोड बोलत राहा. धन दौलत कोण कोणाला देत नसतं, फक्त माणुसकी जपत राहा. आणि 4 लोकांनी काय साथ सोडली, लोकांना वाटलं संपलोय मी, पण माझ्या पाठीशी माझे स्वामी आहेत एवढं लक्षात ठेवा. आणि आपल्या सर्वांच्या पाठीमागे ते आहेत. म्हणून तुम्हाला कोणती वाईट सवय लावून घेऊ नका आणि नेहमी चांगल्या सवयीमध्ये तुम्ही राहा. वाईट सवयी या वेळेवर बदलल्या पाहिजेत, नाहीतर त्या वेळ आपली बदलत असतात. म्हणून श्रीमंतांकडे बघून त्यांच्यासारखे जगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गरिबाकडे बघून जगलं की आयुष्याबद्दल कसल्याच तक्रारी आपल्याकडे उरत नाहीत. म्हणून कर्ज घ्या पण उपकार नका घेऊ, कारण कर्ज फेडता येतं पण उपकाराची भाषा आयुष्यभर ही ऐकावी लागत असते आणि ते टोमणे आपल्याला आपल्या कानावरही पडत असतात. म्हणून नात्यांचा अर्थ समजण्यासाठी हे नेहमी आपल्या माणसांच्या सहवासात आपल्याला राहावं लागतं आणि तो सहवास ज्याला लाभतो तो व्यक्ती अगदीच नशिबाने आणि चांगला असतो. सकाळची सुरुवात 2 गोष्टींनी करावी. पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून आणि दुसरी म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करावे हे मनात ठेवून करायला हवी. म्हणून सवय आणि स्वभाव याला औषध नाही. म्हणून तुम्ही सवय आणि स्वभाव हा चांगला ठेवायचा आहे आणि तो चांगला ठेवला की जीवनामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण जास्त करून येणार नाही. धोका हा मंदिरातल्या प्रसादासारखा असतो. थोडा का होईना आपण प्रत्येकाच्या वाटेला तो येतच असतो आणि प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाला धोका हा देतच असतो. म्हणून स्वतःला पटेल तसं योग्य वागावं. दुसऱ्यांसारखं वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये, कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट ही हिरा मात्र नसते. आणि येतील आमचे पण चांगले दिवस, कारण आम्ही कष्टावर विश्वास ठेवलाय आणि स्वामींवर विश्वास ठेवलाय. म्हणून देवाला केलेला नमस्कार पण देव कधी उधार ठेवत नाही, तो देखील देव परत करत असतो. म्हणून त्याची वाट पहा. स्वामी सांगतात, जगणं खूप सुंदर आहे, सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही ना म्हणून रोपाला कधी तोडू नका. त्या रोपाला जपून ठेवा आणि त्याप्रमाणे ते मोठं झाल्यावर फळ नक्कीच आपल्याला देणार आहे. म्हणून आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टाने काढावी लागते आणि कष्ट हे प्रत्येकालाच करावे लागत असतात. म्हणून प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींना स्वामींच्या सेवेला अजिबात सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईट सुद्धा कधी स्वामी महाराज होऊ देणार नाहीत. आणि हसता हसता सामोरे जा आयुष्याला, तरच घडू शकाल भविष्याला. कधीच निघून जाईल आयुष्य कळणार नाही. आताचा हसरा क्षण परत कधी तुम्हाला मिळणार देखील नाही. म्हणून अस्तित्व मागून मिळत नसतं, कष्टाने घाम गाळून तयार करावं लागत असतं. आणि ते अस्तित्व तयार करायला भरपूर वर्ष देखील जात असतात. पण तुम्ही दटून राहायचं आहे आणि मागे हटायचं नाहीये. म्हणून स्वामींना म्हणायचं, तुमच्या चरणी ठेवून माता धरावे तुझे पाय, आयुष्याचे सार्थक करेल माझी स्वामी माय, माझी स्वामी माय. आणि खरंच आयुष्याचं सार्थक करतील आपले स्वामी. फक्त आपण त्यांचं नामस्मरण करा आणि विश्वास ठेवा, बस एवढंच करायचंय. स्वामींनी सांगितले, तू इमानदार राहा, बाकीचे सर्व काही तुझ्या आयुष्यात चांगले क्षण मी स्वतः निर्माण करणार आहे. म्हणून श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण? स्मरण करता समोर उभे राहतात ते स्वामी. जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते स्वामी. आणि जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते स्वामी. आणि जे सुख दुःखाच्या पलीकडे आहेत ते आपले स्वामी समर्थ आहेत. आणि स्वामी सांगतात, ज्या जिभेवर सतत पैशांची व प्रॉपर्टीची भाषा असते ना, त्या व्यक्तीकडून आपण माणुसकीचं दर्शन हे कधीच घेऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये गर्व आणि अहंकार हा भरपूर भरलेला असतो. म्हणून घर जळत असलं तर बघत बसणार आणि राग झाल्यावर रडत बसणार, ही असते आपली नक्कीच माणुसकीची भाषा. आणि त्या कलियुगामध्ये ही अशीच माणुसकी राहिलेली आहे. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहे तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे दिसतीलही. म्हणून आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा कधीच कोणाला मिळत नाही. म्हणून आपल्याला जे भेटले ते भेटत आहे वा भेटणार आहे तो स्वामींचा प्रसाद आहे, या अर्थाने घ्यावा आणि त्या अर्थाने आपण जीवनाची नौका पुढे सरकावी. आमची वाईट वेळ नव्हती, आम्हाला माणसाचं वाईट भेटली होती आणि त्या वाईट माणसांमुळे आम्ही त्यातून निघू शकत नव्हतो. म्हणून ती माणसं चांगली भेटण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि नक्कीच माणसं चांगली भेटली आणि स्वामींचा आशीर्वादही
त्यात आम्हाला लाभलेला आहे. म्हणून तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कुणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल. आणि नक्कीच तुमची भक्ती आणि एकदम त्यामध्ये एवढा आनंद मिळतो की ते सांगू नका. आणि स्वामींच्या भक्तीमध्ये जो आनंद आहे तो कशामध्येही नाही. म्हणून तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणाऱ्या हृदयाची जीवलग माणसं असतील. आणि नक्कीच तुम्हाला कोणती माणसं सापडणार नाहीत, तर तुम्ही फक्त स्वामींना जीव लावा आणि स्वामींची भक्ती करा, बस. बाकी काही नाही. स्वामी नामाशिवाय या जगात अन्य कोणालाही व कोणतीच गोष्ट ही नाही. आणि फक्त स्वामींचं नाम आहे आणि ते आपण घेत राहा. स्वामी सांगतात, वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती ही साथ देत असते. आणि संकट काळात ती आपल्या बरोबर देखील असते. म्हणून नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते. आणि तेही आपल्याला लाभत असते ज्याचा आपण विचार देखील केला नव्हता. आणि त्या गोष्टी आपल्या आयुष्यात येत असतात. पण आपण काय करतो की त्या गोष्टी या आपण चुकीच्या मार्गाने नेतो आणि चुकीच्या मार्गाने त्या गोष्टींचा विचार आपण करत असतो. पण तसं न करता आपण फक्त चांगला विचार केला पाहिजे आणि चांगल्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. नक्कीच आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जे हरवलं आहेत ते शोधल्यावर परत मिळतील, पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत. म्हणून मित्रांनो, कर्म नेहमी चांगले केले पाहिजे, कारण दिलेले श्राप आणि दिलेले आशीर्वाद कधीच खाली जात नाही आणि कधीच खाली येतही नाही. म्हणून तो बघतो सर्वच, फक्त निर्णय उशिरा घेतो आणि उशिरा लोकांना त्यांची कर्माची फळं मिळतात. मग ती वाईट असो किंवा मग चांगली असतो, मग ती फळं त्या लोकांना मिळून नक्कीच राहत असतात. म्हणून आजचं तुमचं एक चुकीचं कर्म कधीतरी भविष्यात तुमच्या आयुष्याला डंक मारल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. आणि या जगात सर्वात मोठी संपत्ती ही बुद्धी आहे, आणि सर्वात चांगलं हत्यार हे धैर्य आहे, आणि सर्वात चांगली सुरक्षा हे विश्वास आहे, आणि सर्वात चांगले औषध हे हसू आहे. आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे आणि त्याचा आनंद तुम्ही जीवनात नक्कीच घेतला पाहिजे. माणसाच्या डोक्यात काय शिस्त आहे हे कुणीही सांगू शकत नाही, आणि ते फक्त परमेश्वराला माहिती असतं. आणि नक्कीच परमेश्वरही त्याचा विचारही करत असतो. म्हणून जीवन एक घाट आहे जिथे काही अशी वळणं येतात जे आपल्या नशिबाचा संपूर्ण कायापालट करून टाकतात आणि आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतात. म्हणून विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे. म्हणून तुम्ही काळजी अजिबात करू नका. जे होईल ते पाहिलं जाईल आणि स्वामी आपल्या सोबत आहेत. फक्त याच्यावर विश्वास ठेवा. कोणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं ना, तर या जगात कोणीच कोणाशी बोललं नसतं. हे कटू आहे पण सत्य देखील आहे. म्हणून स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, आळस झटल्याशिवाय यशाचा कळस हा दिसत नसतो. म्हणून आळस तुम्ही अजिबात जीवनामध्ये नाही केला पाहिजे आणि नेहमीच चांगल्या मार्गाने आणि चांगल्या मार्गाला तुम्ही राहिले पाहिजे. मित्रांनो, आपल्या जीवनाचा आनंद आपल्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. आणि म्हणून आपल्या विचारांची गुणवत्ता कशी आहे यावर आपले जीवनही अवलंबून असते. म्हणून मनाचा गाभारा पवित्र असला की त्यात प्रवेश करणारा प्रत्येक जण हा भाविकच असतो. म्हणून आपला गाभारा मनाचा पवित्र ठेवा आणि पवित्र मनाने प्रत्येकाचा विचार देखील करा. म्हणून माझ्या आसपास असे सुद्धा लोक आहेत ज्यांच्या हृदयात विष आहे आणि जिभेवर साखर आहे. पण आपण काय करायचं, सगळ्यांशी गोड बोलायचं आणि चांगलं बोलायचं, बस एवढंच आपण करायचं आहे. आणि चांगल्या मार्गाने आपण लोकांशी जोडायचं आहे. म्हणून कुणाच्या मनात काय चाललंय ना याचा विचार करत बसायचा नाही, आणि तो विचार करून आपल्याला काही होणार सुद्धा नाही, आणि आपण अजून पण प्रॉब्लेममध्ये येऊ आणि संकटात देखील येऊ. म्हणून स्वामी म्हणतात, यशाचे डोंगर नेहमी सुंदर आणि रेखीव दिसतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास कधी सोपाही नसतो. म्हणून तो प्रवास नक्कीच तुम्ही करून बघा आणि यश मिळवून बघा. तुम्हालाही तो आनंद लवकरच प्राप्त होणार आहे. आणि आयुष्य आनंदाने जगायचं असेल तर एकच लक्ष, लोकांकडे दुर्लक्ष, बस एवढंच करायचं आहे. आणि मग तुम्ही आयुष्य बघा कसं आनंदाने जगणार आणि आनंदाने तुम्हाला सर्व काही गोष्टी या मिळणार आहेत. मित्रांनो, देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो. म्हणून आपले स्वामी सर्वश्रेष्ठ आहेत हे मनात ठेवा आणि हृदयात ठेवा. म्हणून तुम्हाला स्वतःला कळत नाही ना, इतके तुमच्या मनात काय चाललं आहे ना हे स्वामींना कळते. म्हणून नामस्मरण करताना तुम्ही स्वामींना पाहत नसाल, पण ते तुम्हाला नक्कीच पाहतात, कारण ते तुमच्या हृदयात आहेत. आणि तुम्ही नाम घेता म्हणून ते तुमच्या मागे पुढे चालतात. आणि म्हणून स्वामी म्हणतात की अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि असं शक्य गोष्ट ही कोणतीच नाही जगात की स्वामी ती शक्य करू शकत नाही.
प्रत्येक गोष्ट ही शक्य करू शकणारे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून आपण जे मागतो ते तर खूप छोटं आहे असं आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून अभिमान आणि गर्व यात मोठी तफावत असते. अभिमानाने व्यक्तिमत्वात चकाकी येते, तर गर्वाने व्यक्तिमत्वाला कीड लागत असते. म्हणून अहंकारापासून सावध राहा. ही दुधारी तलवार आहे. बाहेरील कडा तुमची लोकप्रियता कमी करते, तर आतील कडा तुमची शुद्धता ही कमी करत असते. म्हणून वस्तू लाख रुपयांची असो किंवा 1 रुपयांची असो, ती फक्त स्वतःच्या कष्टाची हवी. आणि कष्टाचा पैसा हा तुम्हाला शेवटपर्यंत टिकत असतो. आणि कष्ट केल्याशिवाय माणसाला यशही मिळत नसते. म्हणून स्वामी म्हणतात, दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की तो नाहीसा होत असतो. म्हणजे तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला काय करायचंय. विश्वास हा कोणावरती पण ठेवत जाऊ नका, कारण आज आपल्यासोबत एका ताटात खाणारा सुद्धा वेळ आल्यावर आपल्यावर पलटतो आणि मग तो आपल्यावरच सगळं काही उलट फिरत असतो. म्हणून पहिल्या दिवशी लोक हसतील तुम्हाला, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळे लोकांचा विचार करू नका. तुम्हाला जे करायचंय ना तेच करा आणि त्या मार्गाने चला. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा. लोकच तुमचा परिचय या जीवनात नक्कीच देतील. आणि साथ देण्याची हिंमत नसेल तर सोबत राहण्याची गंमत तुम्ही अजिबात करू नका आणि कुणाला तसा वादाही करू नका. म्हणून निश्चिंत राहा. बाकी मी पाहीन, पुढे चाल, मागे मी राहीन, असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत. आणि म्हणत आहेत की कुठेही जा तेथे मी दर्शन देईल. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करील. फक्त स्वामी समर्थांच्या नामात आपण राहिलं पाहिजे. स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास आपण ठेवला पाहिजे. म्हणून देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमव, जीवभावाचे मित्र मात्र खूप सारे जमव. आणि असे आपल्याला देव सांगून गेले आहेत. म्हणून माणसांची काळजी घ्या आणि माणसं जपायला शिका. नक्कीच तुम्ही भरपूर काही आयुष्यामध्ये मिळवून जाल. आणि सत्य पचवण्याची कुवत नसली की माणूस खोटी बदनामी करायला ही सुरुवात करत असतो. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आयुष्य गरिबीत गेलं तरी चालेल, पण लाचारीत जाता कामा नये. आणि कुणाजवळ लाचार व्हायला आपण एवढे राहू नये की आपण कष्ट करू नये आणि आपण मागे राहू. म्हणून कष्ट जरूर केले पाहिजे आणि कुणापुढे लाचार झाले नाही पाहिजे. म्हणून स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा आणि नक्कीच ते तुम्हाला या आयुष्यात सापडतील आणि त्यांना मी तुमच्यासाठी पाठवून देखील देईल. फक्त तुम्ही शोधायला बाहेर तर पडा, सर्व काही मिळेल. म्हणून नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना, तो खरं आयुष्य जगायला हा शिकत असतो आणि तोच आयुष्य हे जगतही असतो. म्हणून लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत, पण दिवस तेच आहेत, पण लोक ही पहिल्यासारखी राहिली नाहीत. म्हणून आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण हे नक्कीच असायला हवं. त्यामुळे आपला भरपूर वेळ आणि काळ आणि पैसा देखील वाचत असतो. म्हणून कर्म चांगले करत जा. नुसती देवाची पूजा करून काही होत नाही. जब कर्म हो काला तो क्या करेगा ऊपर वाला, अशी म्हण आहे. म्हणून आपण कर्म चांगले केले तर देव वरून बघतच असतो आणि तो देव आपल्या सोबतही असतो. म्हणून वेळ निघून जाते पण शब्द कायम लक्षात राहत असतात. म्हणून मित्रांनो, शब्द हे तुम्ही आयुष्यामध्ये हे जपून वापरायचे असतात. म्हणून कुणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही दगड समजत असाल ना, तो हिरा सुद्धा असू शकतो आणि तो हिरा भरपूर काही चमक सुद्धा तुम्हाला देऊ शकतो. म्हणून मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा. फसवणारा जरी कोणीही असला ना, तरी वाचवणारा भगवंत कायम आपल्या पाठीशी राहणार आहे आणि आपल्या पाठीशीच असणार आहे. म्हणून स्तुती ऐकायची असेल तर संकटाला हरवावंच लागेल आणि संकट हे तुमच्यावरून नक्कीच चालले जाईल. फक्त स्वामींच्या सेवेत तुम्ही राहायला हवं. माहीत नाही तुमचं आणि माझं नातं काय, असं स्वामींना कायम म्हणत असतो. आणि पण तुमच्या विना जीवन जगणं या जन्मात अशक्य आहे आणि स्वामींशिवाय जगणं हे आपल्याला होऊ शकत नाही. आणि स्वामींचं आपण नामस्मरण हे केलं पाहिजे. आपल्या नशिबापेक्षा स्वामींवर विश्वास ठेवा. ते योग्य वेळी योग्य तेच करतात आणि योग्य निर्णय ते आपल्यासाठी घेत असतात. जिद्द आणि स्वामी भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या सुद्धा गोष्टी ह्या तुम्हाला मिळाल्या नक्कीच पाहिजे. म्हणून कृष्णाने राधाला विचारले, अशी एक जागा सांग तिथे मी नाही. आणि तेव्हा राधाने हसून उत्तर दिले, माझ्या नशिबात. म्हणून कोणाच्या ही नशिबात कोणती गोष्ट नाही हे वरूनच ठरून येत असते. आपण त्याचे काही करू शकत नाही. देवाला ते चुकले नाही तर आपल्याला कसे काय चुकणार आहे. म्हणून कोणती व्यक्ती आपल्या आयुष्यात नाही तर त्यासाठी रडत बसण्यापेक्षा आयुष्य चांगल्यापणाने कसे जगता येईल याकडे आपण जास्त लक्ष दिले पाहिजे. आणि जे मिळत नाही
त्याची अपेक्षा असते आणि जे मिळाले आहे त्याची कदर नसते. म्हणून माणूस वागण्यातून कळतो तेवढाच तो बोलण्यातूनही ओळखता यायला हवा. आणि आयुष्यात प्रामाणिक नक्कीच राहायचं, पण स्वतःला त्रास आणि मनस्ताप होईल इतकं नाही. म्हणून दुसऱ्यांचे वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्यासोबत वाईटच होईल. आणि हेच सत्य आहे आणि हीच नीती सुद्धा आहे. म्हणून स्वामी म्हणतात, भिवू नकोस बाळा, मी 24 तास तुझ्या मागे पुढे फिरत असतो आणि मी तुला दर्शनही देत असतो. फक्त तू मला ओळखायला शिक. नक्कीच तुला मी चमत्कार दाखवणार आहे. म्हणून भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून सावध राहा. कारण भांडण करणारे ओळखता येतात, पण भांडण लावणारे हे अजिबात ओळखता येत नाही. म्हणून जिथे दान देण्याची सवय असते ना, तिथे संपत्तीची कमी नसते. आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी अजिबात नसते. म्हणून 100 लोकांच्या मध्ये चमकायचं असेल तर 99 लोकांचा विचार करायचा नसतो आणि तो विचार सोडून द्यायचा असतो. मित्रांनो, तुम्ही जीवनात पाठिंबा देणारी माणसं आणि आशीर्वाद सोबतीला असले की फक्त मनस्थितीच नाही तर परिस्थिती सुद्धा तुमची नक्कीच बदलून जाईल. म्हणून वेळ गेल्यावर वेळ देऊन हा उपयोगच नसतो. म्हणून हृदयाच्या मखमली पेटीत ठेवण्यासाठी 2 अक्षरे आहेत आणि ती म्हणजे आपले आई वडील आहेत आणि त्यांना जपा. जिथे आपण प्रार्थना करतो तिथे देव असतोच, पण देव तिथेही असतो जिथे आपण पाप करत असतो. म्हणून ही गोष्ट तुम्ही अजिबात विसरायची नाहीये आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि खूप ही मजेशीर गोष्ट आहे. आणि काही लोकांना वाटतं की देवाला मी भजत आहे आणि त्यांना मी नामस्मरण करत आहे तेव्हा देव बघतायत, पण ते चुकीचे काम करत असताना देव बघत नाही असं त्यांना वाटत असतं. पण तसं नसतं. देव त्याही वेळी तुम्हाला बघतही असतो. म्हणून मिठासारखं झाले आहे आयुष्य. लोक चवीनुसार वापर करून घेतात, पण त्यांना हे माहीत नाही की आपला पण काळ हा येणार आहे आणि आपल्यासोबत स्वतः स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांना त्यांच्या कर्माची फळं ही नक्कीच भेटतील. म्हणून भोळ्या भाळ्या माणसाला कधी फसवू नका, भ्रमात राहू नका. हा माझा, तो माझा आहे. आपली वेळ खराब आली ना की कोणीच कुणाचं नसतं, हे लक्षात ठेवा. म्हणून वेळेनुसार बदलणारी माणसं हे आयुष्यात कधीही तुम्हाला धोका देखील देऊ शकतात. म्हणून साधी माणसे आणि सरळ रस्ते प्रत्येकालाच नाही समजत आणि ते शेवटी जाऊन ते समजत असतात. म्हणून माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी प्रेम आणि आपल्यांची साथ असणे खूप गरजेचे असते आणि ते शेवटपर्यंत टिकवणेही गरजेचे असते. म्हणून ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनाचे सर्वात धडे हे मोठे शिकवत असतात. म्हणून स्वामी सांगतात, काही गोष्टी उशिरा मिळतात पण त्या सर्वोत्तम तुम्हाला मिळत असतात. आणि संस्कार चांगले असतील ना तर ती व्यक्ती कुणाच्या ताटातले हिसकावून खात नाही. आणि एखाद्याचं ताट मोकळं दिसलं तर आपल्या ताटातले थोडं दिल्याशिवाय मात्र राहत नाही. म्हणून सवय बदलू शकते, स्वभाव माणसाचा कधीच बदलू शकत नाही आणि तो बदलण्यासाठी त्याला खूप परिश्रमही घ्यावे लागतील. म्हणून पैसा कमवण्यासाठी जगू नका, जगण्यासाठी पैसे कमवा. कितीही कमावून ठेवलं तरी सोबत काहीच येणार नाही. मन मारून नाही, मन भरून जगायचं असतं. म्हणून वस्तू लाख रुपयांची असो किंवा 1 रुपयांची असो, फक्त ती गोष्टाची जाणीव आपल्याला नक्कीच राहायला हवी. आणि ती जाणीव जर ज्याला असली ना त्याला प्रत्येक गोष्टीचं मोल हे नक्कीच जीवनात समजत असतं. म्हणून 1 वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळचे पोटभर जेवण म्हणजे आपले स्वामी समर्थांची कृपा आहे असं समजा आणि त्यांना नक्कीच तुम्ही धन्यवाद द्या. मित्रांनो, श्री स्वामी म्हणतात, जोपर्यंत स्वार्थ जळत नाही तोपर्यंत परमार्थ हा आपल्याला अजिबात कळणार नाहीये. म्हणून कचऱ्यात फेकलेली भाकरी हेच सांगते की पोट भरलं की माणूस आपली लायकीही विसरून जात असतो. म्हणून स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा लाचारीच्या सहवासापेक्षा कधी योग्यच ठरत असतो आणि तो शेवटपर्यंत योग्यच असतो. कारण त्या व्यक्तीमागे स्वतः स्वामी समर्थांचा हात असतो आणि स्वामी आपल्या पाठीमागे असतात. म्हणून जीवनात चांगले घडो वा वाईट घडो, पण जे पण घडो ते तुमच्या इच्छेने हो, कारण तुमच्या इच्छेतील वाईटही चांगलेच असते. आणि म्हणून स्वामींच्या इच्छेतील वाईटही चांगलेच आपल्यासाठी नक्कीच असणार आहे. आणि म्हणून झाकल्या मोठीतील सत्य जेव्हा बाहेर पडते तेव्हा आयुष्याचा खरा संघर्ष हा आपल्यासाठी चालू होत असतो. आणि एकटे चालून मोठे व्हा, कारण सोबतचे कधी धोका देतील हे सांगता मात्र येत नाही. म्हणून गरज संपली तर लोक देवाला विसरतात, मात्र आपण तर माणसं आहोत आणि ही माणसं आपण जपून ठेवली पाहिजेत. कारण माणसं यांना मनं असतात आणि मन हे आपण कधी कुणाचं तोडू नये. म्हणून चांगले करून ही काही लोक वाईट समजत असतील ना तर तो तुमचा दोष नाही, कदाचित तुम्हाला ओळखणे इतपत त्यांची पात्रता अजिबात नसेल. म्हणून नाती ही रक्ताचीच नाही तर नाती जाणीवांनी जुळली जातात. आणि जर जाणीव असेल तर परकी व्यक्ती ही आपली होऊन जाते
आणि जाणीव नसेल तर आपली माणसेही परकी मात्र होऊन जात असतात. म्हणून 2 घास प्रेमाने खाता येतील अशी पंगत आणि हक्काने मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातील रंगत अधिक वाढून जात असते. म्हणून जिथे संपूर्ण शक्ती होतात असमर्थ, तिथे फक्तच एका विश्वशक्ती असते. ते नाव आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ. म्हणून हळूहळू का होईना श्री स्वामींच्या नामस्मरणाने चांगले दिवस आपल्याला नक्कीच येत असतात आणि शेवटपर्यंत ते टिकतही असतात. म्हणून चिंता नाही करायची. जर स्वामींवर सर्व सोपवलं आहे ना, स्वामी नक्कीच सुरळीत करतील आणि तुम्ही तुमचे प्रयत्न फक्त इमानदारीने करत राहा. आणि जीवनात अशी माणसं भेटावीत जी चालणाऱ्याला पाडणारी नसावी तर पडलेल्याला उठून चालायला लावणारी नक्कीच असायला हवीत. म्हणून नाम घेता स्वामींचे कर्म फिटती जन्माचे, कर्मच होते गेला जन्माचे, म्हणून ओठी नाव आले श्री स्वामी समर्थांचे. म्हणून आपण काहीतरी चांगले कर्म केलेले असणार, त्यामुळेच आपण स्वामींच्या भक्तीत आलो आहोत आणि स्वामी आपल्याला बोलवत नक्कीच आहेत. म्हणून मी हे केलं, मी ते केलं असं म्हणून लई हवेत आपण जाऊ नका. तुम्ही फक्त निमित्त करणारा परमेश्वर आहे. पाण्याची वाफ होऊन कितीही ढग गेलात तरी पाऊस होऊन जमिनीवर यायचा आहे आणि हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. म्हणून चुका करणे हा जीवनाचा एक भाग आहे, पण चुका मान्य करण्याचे धाडस मात्र फार कमी लोकांमध्ये असते. आणि ती चुका मान्य करून काहीतरी त्यातून शिकून आपण नवीन धडा हा जीवनाचा नक्कीच घेतला पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवातून नक्कीच असणार आहे आणि तो अनुभव हा शेवटपर्यंत आपल्या सोबत असणार आहे. म्हणून प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवेत, कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात पण शब्द कधी विसरू शकत नाही, हेही तितकंच सत्य आहे. म्हणून कदर करायला शिका. कोणीही पुन्हा पुन्हा नाही येत आयुष्यात आणि ते आयुष्य आपल्याला परत परत असा मोकाही देत नाहीत. म्हणून मनमंदिरात नित्य होतेच पूजा स्वामींची, आस आहे मनाला फक्त त्यांच्या दर्शनाची. आणि त्यांचं दर्शन हे आपल्याला नक्कीच होईल, फक्त त्या भावधीरताने आणि मनापासून आपण त्यांची भक्ती करायची आहे. जेव्हा दुःखात पण सुखाचे भास होत असतील तेव्हा समजून जायचं की स्वामी आपल्या सोबत असतात आणि ते शेवटपर्यंत आपल्या सोबतही असतात. म्हणून दुनिया साथ चले या ना चले, पण आप साथ रहना मेरे स्वामी समर्थ. आणि स्वामींना हीच प्रार्थना आपण करूयात. म्हणून कामयाबी के दरवाजे उन्हीं के लिए खुलते जो उन्हें खटकाने की ताकद रखते. म्हणून तुम्ही जर तुमच्या यशाचे दरवाजे वाजवलेच नाही तर ते कोणी उघडणार नाही. म्हणून तुम्हाला प्रयत्न हे नक्कीच करायचे आहेत आणि आपल्या देवावर निसंकोच विश्वास ठेवायचा आहे. योग्य वेळ आली की तो एवढा देतो की तुम्हाला ते संपणार नाही आणि मागायला काही उरणार पण नाही. म्हणून वेळ तर महत्वाची असतेच, पण त्या वेळेला आपल्यासोबत कोण उभं असतं ते मात्र तितकंच महत्वाचं देखील नक्कीच असतं. म्हणून माणूस एक दुकान तर जीभ कुलूप आहे. ते कुलूप उघडल्यावरच समजतं की ते दुकान सोन्याचं आहे की कोळशाचं आहे. म्हणून ते दुकान उघडल्यावर आणि तोंड उघडल्यावर आपल्याला माणूस कळत असतो आणि ते दुकानही कळत असते. म्हणून घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला कधी तुम्ही श्रीमंती समजू नका. घरातला आईचा हसणारा आवाज आला की समजून जा की हे घर श्रीमंताचं नक्कीच आहे. म्हणून 100 वेळा तुटून सुद्धा तरी चालणे म्हणजे पण पुन्हा पुन्हा उभं राहून धावायची आणि तयारी मात्र ठेवावी लागेल, कारण कुजत पडण्यापेक्षा धावून झिजलेलं केव्हाही बरं असतं. आणि त्यामुळे आपल्याला जीवनाचा अनुभव हा नक्कीच येतही असतो. म्हणून हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा ही माणसंच जास्त आडवी येत असतात आणि तीच आपल्याला भरपूर काही अडथळे आणत असतात. म्हणून जे पाहिजे ते मला मिळालंच पाहिजे हा हट्ट चुकीचा आहे. काही नशिबावर तर काही योग्य वेळ आली की सगळं काही आपल्याला मिळत असतं. म्हणून स्वामी सांगतात, मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार महत्वाचा खूप आहे. म्हणून पटणार नाही कोणाला, पण हे कडू सत्य आहे. आपली परिस्थिती पाहून लोक आपल्याशी नक्कीच ते संबंध चांगले ठेवत असतात, किंवा चांगली परिस्थिती असली तर चांगले, नाहीतर वाईट परिस्थिती असली तर मग वाईट. म्हणून भरोसा श्वासांवर सुद्धा नसतो आणि आपण लोकांवर तो ठेवत असतो. म्हणून विचार करा, प्रत्येकावर विश्वास तुम्ही अजिबात ठेवू नका. पैसा कधीही मिळवता येतो, पण निघून गेलेली वेळ आणि निघून गेलेली माणसं ही कधीच परत आपल्याला मिळत नसतात. आणि स्वामी म्हणतात, शब्द हे चावीसारखे असतात, कधी मन मोकळे करतात तर कधी तोंड बंद करत असतात. म्हणून माणसाने वेळेसोबत चालावे, काळाप्रमाणे बदलावे, परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या सोबतच ठेवावे. आणि मैत्री वेड्यांसोबत करावी, कारण संकट आल्यावर शहाणे माघार घेत असतात आणि शहाणी माणसं अतिशहाणी सुद्धा असू शकतात. म्हणून अंतिम सत्य हेच की माणसांना माणसाचीच गरज आहे. बाकी प्रॉपर्टी, बंगले, पैसा हे सर्व खोटं, कारण हे गेल्यावर पुन्हा मिळवता येतात, पण हातातून निसटलेली माणसं
जशीच्या तशी पुन्हा मिळवता येत नाही, हे तितकंच खरं आहे. आणि स्वामी हेच 2 शब्द आयुष्यात तारण्यास समर्थ सुद्धा आहेत. म्हणून त्यांना म्हणतात की श्री स्वामी समर्थ. म्हणून अन्याय सहन करणारा टिकतो, पण करणारा कधीच टिकत नाही. त्याला फेड ही करावीच लागत असते आणि तो अन्याय प्रत्येक गोष्टीवर लागू होत असतो. मग तुम्ही कुठेही समजा आणि कसाही समजा. म्हणून माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहिती आहे मी कधी कोणाचं वाईट हे केलं नाहीये. म्हणून नजरेत भरणारी माणसं जगात भरपूर असतील, पण हृदयात राहणारी माणसं क्वचितच आपल्याला आयुष्यात ही भेटत देखील असतात. म्हणून ते आयुष्य आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने जगायचंय आणि चांगल्या पद्धतीने त्या आयुष्यात आपण वागायचं नक्कीच आहे. म्हणून कमी कधी संपत नसते. संसार तो संसार असतो. आणि आशा कधी संपत नसते, ते जीवन असते. आकर्षण कधी संपत नसते, ते प्रेम असते. आणि खर्चून कधी संपत नसते, ते ज्ञान असते. आणि थांबवून कधी थांबत नसते, ते वय असते. आणि अडकून कधी अडत नसते, ती बाधा असते. आणि मारून कधी मरत नसते, ती फक्त माणुसकी असते. म्हणून माणुसकी कधी मारू नका आणि माणुसकी फक्त तुमच्या मनामध्ये जिवंत नक्कीच ठेवा आणि शेवटपर्यंत ठेवा. कारण ही माणुसकीच तुम्हाला शेवटी साथ नक्कीच देणार आहे आणि या माणुसकीला तुम्ही जपलं नक्कीच पाहिजे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जीवनामध्ये भरपूर अडचणी येतील, पण त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी शक्ती फक्त तुम्हाला स्वामींकडून मिळेल. आणि ती शक्ती मिळवण्यासाठी नक्कीच तुम्हाला स्वामींकडे प्रार्थना करावी लागेल. मग स्वामींचे तुम्ही फक्त नामस्मरण केले तरी स्वामी हे आपलं ऐकत असतात. आणि त्यांना फक्त आपण एक हाक दिली तरी त्या आपल्या हाकेला ते धावून येत असतात. म्हणून तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण करा आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जरी जप केला तरी स्वामी तुमच्या मदतीला नक्कीच येतील. मित्रांनो, जीवनामध्ये मनुष्याजवळ जरा का पद, पैसा, रंग, रूप आलं की तो अहंकार, गर्व चढतो आणि इतरांशी तुच्छतेने वागू लागतो. पण एक लक्षात ठेवावे, आयुष्यात कोणाच्याच गोष्टीचा हा गर्व, अहंकार नसावा. कारण जो देऊ शकतो तो परत घेऊ पण शकतो. हे नेहमी लक्षात आणि डोक्यात आपण ठेवले पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात की बाळांनो, तुम्हाला दुःख देण्यासाठी या जगात लोकांची कमी नाही आहे. त्यामुळे स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे. दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवू नका. फक्त आपल्या हिमतीवर तुम्ही जगामध्ये पुढे जात जा. तुळशी माळ हाच खरा दागिना आहे. सोन्याच्या माळेने आजवर खूप संसार मोडले आहेत, पण या साध्या तुळशीच्या माळेने मोडलेले खूप सारे संसार हे उभे केले आहेत. आणि अर्थात भगवत नामस्मरणाने अनेकांचे कल्याण झाले आहे आणि कोणीच त्या मार्गाने दुःखी नाही झाला आहे. म्हणून संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व क्षणिक आणि काही काळापुरते असतात आणि वापस दुःख येतं. परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुखच सुख आहे आणि चिरकाल टिकणारे सुख, शांती, समाधान असते. त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाल टाकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं हे ज्याने त्याने नक्कीच आपापलं ठरवलं पाहिजे. म्हणून परमात्माचे पावन नाम हे सर्व दुःखांचे, महारोगांचे, संसार रूप रोगाचे महान औषध आहे. आणि त्या सामर्थ्य संपन्न भगवंत नामापुढे शूद्र शारीरिक रोगांची, दुःखाची तीळ मात्र ताकद नाही. आणि म्हणून श्रद्धेने व प्रेमाने श्री सद्गुरूंचे सतत नामस्मरण आणि भजन आपण केले पाहिजे. म्हणून स्वामी आपल्याला म्हणत आहेत, एवढं नको चिंता करू बाळा, जा लवकरच चिंतामुक्त होशील. आशीर्वाद आहे माझा. म्हणून असा आशीर्वाद स्वामी आपल्याला देत आहेत, तर आपल्याला भिण्याची काय गरज. आणि स्वामी आपल्या पाठीमागे नक्कीच आहेत. म्हणून केवळ सद्गुरूंनी सांगितलेल्या पद्धतीने जरी आपण स्वामी नाम घेत गेलो तरी सर्व प्रकारचे तपे त्यातूनच आपोआप होत जातात. म्हणून तपाचेही तप कोठले आहे? तपाचा सम्राट कोण आहे? तर निश्चिततेने सद्गुरू परदत्त हे म्हणजे सद्गुरूंकडून प्राप्त झालेले सबीज भगवत नाम आहे. आणि तेच नाम आपण नक्कीच जपले पाहिजे. गुरुभक्ती करण्यासारखे दुसरे पुण्य या कलियुगात नाही. आणि गुरुसेवा हा एकमेव असा विधी आहे ज्याला ना वयाचे बंधन आहे, ना अनुभवाचे, ना वेळेचे बंधन आहे, ना काळाचे. कोणत्याही अघटित प्रसंगातून तारून नेणारी गुरुभक्ती ईश्वर भक्ती होऊन उच्च स्थानावर विराजमान नक्कीच आहे. म्हणून साधना म्हणजे काय असतं आणि आपण ती कशी करायची असते. आपल्याला जे प्राप्त करून घ्यावयाचे आहे त्याकरता आपण विविध प्रयत्न करतो. जसे परीक्षा पास व्हायची असेल तर अभ्यास करतो, त्याचप्रमाणे ईश्वर प्राप्ती करता सुद्धा करावे लागते. आणि ईश्वर प्राप्तीसाठी होणारा प्रयत्न हा सर्वात चिकाटीचा, संयमावर व आधारित व सर्वस्व अर्पण करून करावा लागतो. म्हणजे एक प्रकारचे तप असते. आणि व्रतस्थ राहून प्रेमाने, नेटाने, निष्ठेने व जिद्दीने हे तप करावे लागते. याला साधना असे म्हणतात. मग अगदी ईश्वर प्राप्तीच्या तळमळीने भारावलेले असते.
हे तळमळ अर्थातच ईश्वर प्राप्तीची असते आणि फक्त तीच तळमळ आपल्या अंगात असली पाहिजे. मित्रांनो, साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे. क्षमा ही परमशक्ती आहे. नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे. ओळख हा एक चांगला संबंध आहे. स्वामी जीवनाचे कृष्ण जे वेळोवेळी आपल्याला मार्ग हे दाखवत असतात. म्हणून अध्यात्म म्हणजे काय हे स्वामी आपल्याला समजून सांगत आहेत. आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होण्याकरता जे जे काही आपण करतो, ईश्वर प्राप्ती करता जे जे आपण सात्विक गोष्टी करत असतो, जसे ध्यान, जप, यज्ञ, साधना, तप, दान, धर्म, तसेच संसाराव्यतिरिक्त असे कृत्य ज्याला सांसारिक गोष्टींचा व मायेचा जरासाही स्पर्श नाही, त्या गोष्टीला अध्यात्म असं म्हणतात. ईश्वर प्राप्ती अध्यात्म हा प्रत्येक जीवाचा मुख्य उद्देश आहे. परंतु या मायेच्या जाळ्यात प्रत्येक जीव गुरफटून गेलेला असून त्याला त्याची जाणीव राहिलेली नाही. परंतु योग्य गुरु, योग्य पूर्वजन्माचे कर्म असतील ना, तर आपण अध्यात्माच्या वाटेवर पूर्वश्रुत कथानुसार अग्रेसर होऊ शकतो आणि आपण पुढेही जाऊ शकतो. म्हणून संबंध, नाते त्यांच्याशी जुळतो ज्यांच्याशी मागच्या जन्मी आपले नाते संबंध असतात. नाहीतर एवढ्या करोडो लोकांच्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं. म्हणून मागच्या जन्मी सद्गुरू तुमची सेवा झाली असणार, म्हणून या जन्मी देखील तुमचाच भक्त म्हणून आम्ही जन्माला आलो आणि तुमची भक्ती करण्याचं सौभाग्य आम्हाला लाभलं. म्हणून आपण स्वामींचरणी नतमस्तक होऊन स्वामींना धन्यवाद जरूर द्यायचे आहे. स्वामी, एवढं काय मोठी गोष्ट मागत आहे का मी आपल्यासाठी आपल्या सर्व सेवेकऱ्यांचं इच्छा पूर्ण करणे क्षुल्लक गोष्ट आहे. स्वामी, एवढं नका एखाद्या गोष्टीसाठी तरसवू. स्वामी, एखाद्याची जगण्याची इच्छा आज मरून जाईल. म्हणून आपली जेव्हा इच्छा मरून जात असते ना, तोपर्यंत स्वामी आपली वाट बघत नसतात. आपल्याला ते फळ हे नक्कीच देत असतात आणि लवकरच देत असतात. फक्त आपल्याकडे थोडा संयम असायला हवा. कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत आमच्यात, त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता. मग ते प्रेम असो, नातं असो किंवा मग धार्मिक श्रद्धा असो. एकावरच आहे, एकाशीच करतो आणि सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत याचा अभिमान आम्हाला निश्चितच आहे. म्हणून काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईट सांगतात, खोट्या बदनाम्या करतात, आपल्याला चरित्राविषयी खोटं पसरवतात आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी तेढ निर्माण करतात. हेच ते फालतू लोक असतात ज्यांचं चरित्र, वैचारिक पातळी, वृत्ती एकदम गलिच्छ असते. 17 ठिकाणी ते फिरत असतात आणि स्वतःला त्या धुतल्या तांदळाचे समजत असतात. पण एकच लक्षात ठेवायचे की त्या लोकांनी किती पण बदनाम्या केला तरी काही फरक पडू द्यायचा नाही. आपले चरित्र, आपले वागणं, आपला स्वभाव कसे आहे हे स्वामींना माहिती आहे. तुम्ही तुमच्या चरित्राकडे लक्ष द्या. उगाच खोटं नाटं बदनाम्या करून स्वतःचे कर्म नका खराब करून घेऊ, नाहीतर तेच तुमच्यावर नक्कीच उलटूनही पडेल. म्हणून जीवनात काही उलट सुलट, चांगलं वाईट झालं तरी एकच विश्वासू आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू स्वामी आहेत, स्वामी नक्की करतील सर्व ठीक. हेच वाक्य आपण मनात ठेवलं पाहिजे आणि याच्यावर भरोसा देखील ठेवला पाहिजे. काही नाती आपल्यासाठी खूप खास असतात. ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेत असतो आणि सर्व देतो, वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास. परंतु दुसऱ्या साईडने तेवढं न्यायच मिळत नाही आणि फक्त कारण भेटतात. म्हणून एक लक्षात ठेवले पाहिजे, या दुनियेत एकीकडे वापर करणारी आहे तर दुसरीकडे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी लोक आहेत. आणि जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळाला तर या जगातले खूप नाते नक्कीच टिकून राहतील. आणि नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही. शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खऱ्या हिऱ्यापासून दुरावतात. मग खरं आणि खोट्या फरक नक्कीच ओळखता आला पाहिजे आणि तो आपल्याला समजला देखील पाहिजे. म्हणून काही लोकांची विचारसरणी खूप खालच्या पातळीची असते आणि ते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध किंवा त्यांचे नाव हे बघितले जात नसते आणि म्हणून त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात या वाईट भावना ह्या निर्माण होत असतात आणि मग नाव बदनाम होईल आणि त्यांचे चांगले संबंध हे खराब होतील. पण आम्ही कसे आहोत हे आम्हाला आणि आमच्या स्वामींना माहिती आहे. तुम्ही करा किती पण बदनाम्या, पण ज्यांना चांगले सांगायचे आणि ज्यांना समजायचे ना, ते कोणाचं काही न ऐकता चांगले समजतील आणि ज्यांना वाईट समजायचे ते वाईट समजतील. पण स्वामींना माहिती आहे आम्ही कसे आहोत आणि त्यामुळे आम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही आणि आपणही कधी टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. म्हणून परब्रह्म भगवान आपल्या सर्वांचे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नक्कीच चरणी आपण विलीन होऊन जायचं आहे आणि त्यांच्या चरणी आपण पाया पडून त्यांचा नमस्कार घ्यायचा आहे आणि त्यांना धन्यवाद करायचे की आपल्याला त्यांनी एवढा छान जन्म दिला. म्हणून कमळ आणि त्यांचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात, परंतु तरीही त्यांच्यावर ते पाण्याचा एक थेंबही टिकू देत नाहीत.
मग अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाही. म्हणून त्याचप्रमाणे प्रत्येकात संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे. संसारात राहून परमार्थ वैराग्य असले पाहिजे. सुख दुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे. या सुख दुःखात गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या विचारात आपण नक्कीच राहिले पाहिजे. म्हणून काही लोकांना इतका गर्व असतो की ते निसर्ग चक्रच विसरून जातात. संपत्तीच्या गर्वाने पार ते माजून जातात. साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात आणि हाडतोड करतात. पण 4 लोकांमध्ये त्यांची इज्जत उतरवतात. आणि दुसरे असतात शारीरिक ताकदीचा माज असणारे, कमजोर आणि साध्या भोळ्या लोकांना दाबून मारतात. तिसरे असतात सुंदरतेचा गर्व, ज्यामुळे ते कुरूप साधारण व्यक्तित्व आणि असणाऱ्या तुच्छ लेखतात. आणि चौथे असतात ज्ञानाचा गर्व असणारे, जे त्या चलाकीने अज्ञानी लोकांना लुबाडतात. आणि सर्वांनी एक लक्षात घ्यावे, हे निसर्ग चक्र परमेश्वर फिरवत असतो. आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे असणार. बाजी पलटायला वेळ लागत नाही. तो परमेश्वर तुमच्या सारख्यांची पार लायकी काढून जमिनीवर आळवतो. आणि मग आज ज्यांच्यावर तुम्ही हसता आहे ना, तेच उद्या तुमच्यावर देखील हसणार आहेत. म्हणून कर्माची फळं ही नक्कीच भेटत असतात. आणि एक लक्षात घ्या, स्वामींनी सांगितलंय की आज जे अंधारात आहे, आज ज्यांच्यावर जग हसत आहे, तर ते येणारा काळ हा फक्त त्यांचा असणार आणि तो आम्ही आणून देऊ. आणि आमचा स्वामींवर विश्वास हा नक्कीच आहे आणि स्वामींमुळे आम्ही बिंदास नक्कीच आहोत. म्हणून श्री सद्गुरू ज्याला आपल्या कृपागृहाने आश्वस्त करतात ना, त्याला हरिहराची देवताही वंदन करतात आणि कळी काळही त्याचे समोर लोटांगण घालतो. म्हणून काम क्रोधही विकार त्याला शरण येत असतात आणि स्वतः रुद्धिसिद्धी देखील त्याच्या घरी पाणी भरतात. म्हणून सद्गुरु दास्यामुळे सौभाग्य साधक अशा अद्भुत महित्म्याला नक्कीच प्राप्त होत असतात. म्हणून आपण स्वामींची सेवा ही मनापासून आणि निस्वार्थ मनाने नक्कीच केली पाहिजे. गैरसमज आणि क्रोध हे असं विष आहे ना मित्रांनो, की जे एका दिवसापासून सुरू झालेलं अनेक वर्षापर्यंत जपलेलं नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवतं. म्हणून कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ अजिबात करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते तोडू नये. असं केलंच तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही गोष्ट खरंच मोठी आहे की नाते संपुष्टात येते. म्हणून अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो. आणि या जगात कोणीच परिपूर्ण नाही आहे. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे परिवर्तन मात्र नक्कीच घडू शकते. म्हणून आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात जातो, पण तर काहींना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. पण प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यात काहीच न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या आणि तेवढा वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम्स सर्व विसरून जा आणि स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना सुद्धा आनंद वाटेल आणि भरभरून स्वामी आपल्याला आशीर्वाद सुद्धा नक्कीच देतील. म्हणून एकदा एक आयुष्याला कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली. त्याला स्वामी म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी करू नये. जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे. आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे म्हणजे जीवनात रागा निर्माण होत नाही. आणि धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केले तर त्यात काय वाईट आहे? यातून चांगलेच होईल. हो, नक्की होईल. केलं तर होईल. करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात त्रागा होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका ही आपली व्यवस्थित पार पडत असते. म्हणून जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल की कुत्रे, मांजर, गाय, तत्सम सर्व प्राणी यांना प्राण्यांचा जन्म भेटलं ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खातात आणि कसं तरी जगून ते दिवस लोटत असतात. पण त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगलं वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. म्हणून प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिली आहे आणि तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपल्याला वेळ हा भक्तीत, सेवेत घातला पाहिजे. आणि जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत, भक्तीत आणि नामस्मरणात वेळ घालवा आणि स्वतःचे याच जन्मात आत्मकल्याण नक्कीच तुम्ही करून घेऊ शकता. आणि जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल ना, तेवढेच अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती नक्कीच होईल. आणि सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक आणि सात्विक आहार, सात्विक लोकांची संगत, लिंबू, मंत्र, तंत्र, कर्म कांडकडे न जाता सात्विक भक्ती इत्यादीचे जर आपण आचरण जीवनात केले तर अध्यात्मात काही वैयक्तिक जीवनात देखील प्रगती तुमची नक्कीच होत असते. आणि नक्कीच तुमची प्रगती ही प्रगती पथावर देखील जात असते. म्हणून मित्रांनो, अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे.
अंध बनवून केले की पदरी अधोगती आणि निराशा येते. म्हणून डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्ती केली तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोघं बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून दोघं गोष्टी आपण नक्कीच केल्या पाहिजे. आणि लोक मोहात इतकी अडकतात की त्यांना नजरेला जे जे चांगले दिसेल ते मिळवतात आणि सोडतात. म्हणून अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोर सर्वोत्तम असते तेच ते गमावतात. मग ते वस्तू असो किंवा माणूस असो. नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात काहीच मात्र लागत नाही. म्हणून स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास हा देणार आणि बरेच वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपले स्वामी ही आपली सेवा करताना कोण काय बोलत आणि याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची आहे. आणि 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली म्हणजे स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कुणासाठी तरी नाही तर स्वामींसाठी येतो, एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. म्हणून सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करतो, पण आपल्या चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. सौंदर्य हे कालांतराने नष्ट होणार आहे, याकडे लक्षात ठेवायला हवं. आणि आपण रस्त्याने जाताना, येताना, प्रवासात, कोणाच्या घरी गेल्यावर मोबाईल, टीव्ही, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वतःची तस्बीर, नाव, अभयवचन आणि प्रत्येक स्वामी भक्ताला दिसतच असते. आणि ते स्वामी आपल्याला दर्शन देत असतात हे आपण समजून घ्यायचे आहे. कारण स्वामी आपल्याला आपण जे नामस्मरण करतो त्यामुळे दर्शन देत असतात आणि सांगत असतात की बाळा तू कुठेही जा, मी तुझ्या सोबत कायम आहे. आणि हा अनुभव मला सुद्धा नक्कीच आला आहे. म्हणून ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर आहे. आणि जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतो आणि त्यांचे अस्तित्व जाणवते. हे अनुभूतीने अनुभवावे आणि लागते शेवटी श्रद्धेचा देखील भाग आहे. आणि म्हणून श्रद्धा ही तुमची असली पाहिजे. आणि जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं ना तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही ते सांगून आपलं चारित्र्य खराब करतात. हे झालं लोकांचं. पण स्वामींच्या मनासारखं एकदा वागून बघा, ते तुमचे जीवनच सुंदर बनवून टाकतात. आणि हाच फरक आहे आपल्या स्वामींमध्ये आणि दुनियेमध्ये. आणि हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. आपण स्वामी सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमादान, सेवा करतो ते पुण्य शिल्लक ठेवावे. आणि ज्या वेळेस आपल्यावर काही संकट आले, आपत्ती आली, अगदी नाईलाज झाला तर त्यावेळेसच आपण स्वामींना साकडे टाकायचे, अन्यथा नाही. आणि जोपर्यंत आपल्या आरोग्यात आहे किंवा जेवढं स्वसामर्थ्य वापरता येईल तेवढं वापरायचं आहे. आणि त्या आपत्ती संकटाला तोंड द्यायचं. आणि जेव्हा वाटेल की आता आपल्या आवाक्याबाहेर आहे तेव्हा भगवंताला, स्वामींना साकडे टाकायचे, विनंती करायची. आणि अन्यथा विनाकारण अगदी छोट्या मोठ्या गोष्टीला स्वामींवर भार नाही टाकायचा. आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी भार टाकला तर आपले पुण्य देखील लवकर संपत असते. आणि हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. खूप ही महत्त्वाची गोष्ट आहे. नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना कितीही पापी असलेल्या केले तरी ते देखील ते नाम घेणाऱ्यांचे अनेक पातक नष्ट करते. आणि हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध नक्कीच करत असते. आणि साधकाचे त्याच्या मनावर, विचारांवर नियंत्रण येते. आणि अर्थात नामस्मरणाने सैरावीर धावणाऱ्या देहरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे कल्याण देखील होत असते. म्हणून आपल्या सद्गुरूंचे स्मरण हे सतत नक्कीच तुम्ही असले पाहिजे. आणि जिथे वेळ भेटेल तिथे, मग ते ऑफिसात, प्रवासात, उठताना, बसताना आणि घरातील धुणे भांडी, स्वयंपाक करताना, क्लास, कॉलेज, अगदी प्रत्येक क्षणी सद्गुरूंचे नामस्मरण हे सतत मनात चालू ठेवावे. आणि नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे नियम, बंधन, सोळे ओळे आणि विधी, सूतक, मासिक धर्म, शौच, अस्वच्छ असे कुठलेच नाही. सदा सर्वदा करून शकतो. आणि नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जात जाऊ आणि त्यांची प्रत्यक्ष दिव्य अनुभव हळूहळू आपल्याला येत जात असतात. आणि म्हणून स्वामींना आपण कधीही सोडू नये. म्हणून माझ्या आयुष्यात असलेल्या गडद काळोखातील दिव्य तेजाचा सूर्यप्रकाश आहात स्वामी तुम्ही. आणि तो प्रकाश असाच माझ्या आयुष्यात राहावा हे स्वामींचरणी प्रार्थना. रंगात रंगुणी स्वामी धामात, अवघा देहची गुंतवावा स्वामी नामात. सदा सर्वदा स्वामी नाम आळवावे, अवघा देहची स्वामीमय करावे. असे मी माझ्या मनापासून म्हणत असतो. आणि प्रत्येकाला ते म्हणायचे आहे. म्हणून प्रत्येकाला समजवत नाही बसायचे. कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा, पण एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या, परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला तुमच्या विचारांना कधीच समजून घेणार नाही आणि समजू शकणार नाही. आणि मुळात प्रत्येकाला समजवत बसायचेच नाही. त्यामुळे आपण
त्या गोष्टीची आणि आपले स्वतःची किंमत ही करून कमी करून घेत असतो. म्हणून समोरच्याला वेळच बरोबर उत्तर देत असते आणि ती वेळच त्याला शिकवत देखील असते. म्हणून तक्रार करण्यासाठी, मन व्यक्त करण्यासाठी पण एक हक्काची व्यक्ती, हक्काचं नातं जरुरीचं असते. आणि माझे तेच नाते आहे स्वामी तुमच्याशी, आणि हेच नातं असं टिकून ठेवा. स्वामी तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावर तुम्ही असाच ठेवा. स्वामींनी आपल्याला त्यांचं शिष्य बनवलं आणि ते आपले गुरु बनलेत. हे सर्वात मोठे आपल्यावर उपकार आहेत आणि हे जीवन त्यांनी दिलंय. आणि रोज आपल्याला 24 तासामधून 1 तास स्वामींच्या साधनेला न चुकता दिलाच पाहिजे. त्याशिवाय जीवन करायचे नाही असा नियम टाकूनच घ्यायचा. मग बघा जीवनात काय बदल घडतात आणि काय तुम्हाला अनुभव येतो. म्हणून माणसाला खूप मोठा भ्रम असतो. मी ही सेवा केली, मी ती पूजा केली, मी इतका जप पारायण केले, एवढं दानधर्म केला, माझ्यामुळे याचे काम झाले, मी सेवा दिली, सांगितली म्हणून झाले, मी आहे तर केंद्र, मठ, मंदिर व्यवस्थित चालतात. हा भ्रम तुम्ही मनातून काढून टाका. आणि ते आपल्यासारखे लाखो घडवतात आणि मोडतात हे फक्त लक्षात ठेवा. तुम्ही काहीच नाही करत आणि तुम्ही फक्त माध्यम आहात. नसता गैरसमज काढून टाका आणि निस्वार्थ जे सेवा करा आणि करता आणि करविता फक्त स्वामी आहेत. म्हणून तुम कुछ भी नहीं हो, वो नचाने वाला है और हम नाचने वाले कठपुतली, इतना सिर्फ ध्यान में रखना है. एवढंच ध्यानात ठेवायचं. म्हणून विसर पडणार, काम झाले गरज सरणार. प्रापंचिक तुमच्या चिंता, त्यासाठी मज हाक मारिता आणि फायदा मात्र पदरी पडता. तोंड फिरता का रे तुम्ही, नवस बोलता तोंडी विसर पडता. आम्ही ना भुके तुमच्या नवसाचे, मात्र विसरू नये शब्दास मनुष्याने, असं स्वामी म्हणत आहेत. म्हणून तुम्ही स्वामींना काहीतरी मान्य केला असेल किंवा नवस केला असेल तर तुम्ही नक्कीच फेडून टाकायचा आहे. कारण स्वामी त्या नवसाची नक्कीच वाट बघत असतात आणि म्हणून तो शब्द आपण नक्कीच पाळायचा सुद्धा आहे. म्हणून आपल्या अवतीभोवती काही असे लोक असतात जसे दुसऱ्यांच्या पर्सनल गुपित गोष्टी ते आपल्याला सांगतात आणि आपल्याच मित्र मैत्रिणीबद्दल त्यांचे बरे वाईट आपल्याला सांगतात. तेव्हा हे सगळे लोक आपल्याबद्दल देखील इतरांना सांगू शकतील आणि त्यामुळे अशा लोकांना कधीच किंमत न देता वेळीच ओळखून अशांपासून दूर राहायचे. आणि हे आपल्यापासून रडून ऐकून लोकांना आपल्याबद्दल हसून सांगणारे असतात आणि असे यांची वृत्ती असते. आणि शेवटी अशांची किंमत सर्वांना नजरेत शून्यच असते आणि ती शून्यच असणार सुद्धा आहे. म्हणून प्रत्येकाला जीवनात स्वामींची सेवा ही करायलाच पाहिजे आणि केलीच पाहिजे. म्हणून नियत साफ ठेवा, निंदा करू नका, कुणाबद्दल द्वेष ठेवू नका, दुसऱ्याला नावं ठेवू नका. ठेवण्याआधी आपण स्वतःच्या अंतकरणात झुकून बघावे आणि कोणाचा तिरस्कार आपण अजिबात करू नये आणि कोणाला तडकतोड उत्तर समोर सारखे बोलू नका. आणि एवढं जर नियम पाळले तर आपण नक्की स्वामींची कृपा प्राप्त करू शकतो. आणि नेमके आपण तेच करत नाही आणि स्वामींना कोसतो की आपल्या आयुष्यात संकट काय येतात आणि हे तुम्ही विचार केला पाहिजे. म्हणून मित्रांनो, खूप जण स्वामींची सेवा करताना अक्कलकोटचे स्वामी, दिंडोरीचे स्वामी, केंद्र, मठ, मंदिर असा भेद करतात. अशा महाभागांनी सतत विवेक बुद्धी जागृत ठेवून एक लक्षात घ्या, स्वामी इथून तिथून एकच आहेत. आणि असा भेद निर्माण करून तुम्ही जर प्रचार प्रसार करत असाल तर तुम्ही स्वतःच्या अधोगतीला नेऊन स्वामींच्या रोषाला कारणीभूत व्हाल. आणि अक्कलकोट हे स्वामींच्या वास्तवाने पावन झालेले स्थान आहे. तसे बघितले तर संपूर्ण सृष्टीत त्यांची चराचरात कणाकणात स्वामींचा वास आहे. आणि त्यामुळे जरा स्वतःची बुद्धी बाजूला ठेवून स्वामींची निर्मळ भक्ती आणि सेवा आपण केली पाहिजे. आणि कुठले स्वामी श्रेष्ठ किंवा कुठले स्वामी असे विनाश्रेष्ठ नाहीत. म्हणून जो खरा भक्त सेवेकरी आहे ना, ज्याला स्वामी काय आहेत हे कळाले आहे, त्यांच्यासाठी स्वामी इथून तिथून एकच आहेत. आणि तो फक्त एकच बघतो की स्वामींची सेवा किती आणि कशी जास्तीत जास्त करता येईल. आणि त्यामुळे फक्त स्वामींच्या सेवेवर भर द्या आणि बाकी भक्तीचा व्यापार करणाऱ्यांचा विचार करू नका. त्यांची स्वामी वेळ आली की बरोबर करतील आणि बरोबर त्यांच्याकडून सर्व काही गोष्टी या काढून घेत असतील. म्हणून मित्रांनो, एक लक्षात घ्या की तुम्ही भरपूर काही गोष्टी या जगामध्ये मिळवू शकता, फक्त ते तुम्ही देवाशिवाय मिळवू शकत नाही. आणि जरी मिळाले तरी तुमचा अंत हा सगळ्यात शेवट हा तुमच्या गरिबीनेच होणार आणि तुमच्याकडे काहीच उरणार नाही. म्हणून माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी आणि केव्हा लागते ना हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतःला चांगल्या वाटेला लावलं पाहिजे आणि कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य तुम्ही जीवनात नक्कीच केले पाहिजे. म्हणून जो माझी अनन्य भावाने पूर्ण शरणागतीने भक्ती सेवा करेल त्याचा योग्य क्षेम अर्थात त्याच्या जीवनाची पूर्ण जबाबदारी मी स्वतः बघत असतो, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून तुम्ही फक्त स्वामींवर सगळं सोपवा आणि त्यांची भक्ती नक्कीच करा. ते फळ तुम्हाला देतील आणि नक्कीच ते तुम्हाला चमत्कार देखील दाखवतील. आणि जे तुमचे काम अडलेले आहे ते काम तुमचे नक्कीच पूर्ण होऊ शकते आणि तुम्हाला सर्व काही हे मिळूही देखील शकते.
म्हणून स्वामी माझा एकमेव आधार आणि पाठीराखा तुम्हीच आहे. माझं आयुष्य हे कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला सर्व माहिती आहे. एकच मागणं स्वामी तुमच्याजवळ, मला साथ द्या आणि लवकर यशस्वी करा देवा. मला माझ्या आई वडिलांची स्वप्न नक्कीच पूर्ण करायची आहे आणि भरपूर मोठे सुद्धा व्हायचे आहे. म्हणून आपले स्वामी भरपूर श्रेष्ठ आहेत. जीवनात मित्र मैत्रिणी नातेवाईक इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा किंवा नका राहू, पण स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा. कारण स्वामीच तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट करू शकतात आणि जीवनाला नवीन कलाटणी देऊ शकतात. म्हणून जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणाने शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोललं की तुला तुझ्या कर्माची फळं भेटेल तर हे वाक्य श्राप तळतळात सारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आधार नक्कीच वाटला पाहिजे आणि तो आशीर्वाद आपण घेतला पाहिजे. म्हणून तू माझे नामस्मरण करतो त्यामुळे तू चिंता नको करूस. जो माझे नामस्मरण चिंतन करतो त्याला चिंता करायची गरज उरत नाही, असं स्वामी म्हणत आहेत. आणि ते आपल्याला एक वाक्य आणि एक आश्वासन देत आहेत की मी तुझा हात कधीच सोडणार नाही बाळा, तू फक्त माझी भक्ती सोडू नको. म्हणून कधीच कोणाची वाईट करू नका, निंदा करू नका, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि जो स्वामींच्या चरणी नजर झुकवतो ना, स्वामींच्या पुढे मान खाली घालून नतमस्तक होतो ना, स्वामी त्याला कधीही कुठेही मान खाली घालू देत नाही आणि कोणापुढे झुकूही देत नाही. अशी लीला स्वामी समर्थांची आहे. म्हणून बरेच जण देवांचे अस्तित्व मानत नाही. मुळात देव मानण्याची गोष्टच नाही, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. जसे दुधात तूप आहे पण ते प्रक्रिया केल्यावर दिसलं, जसे निसर्गात हवा आहे ते अनुभवल्यावर कळतं, तसेच देव परमेश्वर हे साधना भक्ती केल्यावर कळतात. त्यामुळे कोणी देव नाही असे म्हटलं असेल ना, म्हणून देवच अस्तित्व नाहीसं होत नाही. आपण आपली साधना भक्ती करत राहा. वेळ आली की अनुभूती ही आपल्याला येणारच आहे आणि देव आपल्याला सर्व सांगणारच आहे. म्हणून आपण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करीत असतो. पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर वागलो, आचरण केले, भक्ती सेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागताच नक्की देत असतात. म्हणून या जगात सर्वच लोक आपले हितचिंतक असतील असं नसते. काही लोक आपल्या सोबत राहून आपल्याशी तोंडावर गोड बोलतात आणि पण तेच आपल्या पाठीमागून आपल्याबद्दल वाईट भावना ठेवत असतात. आणि त्यामुळे सावधान राहून लोकांशी संबंध ठेवायचे आहे आणि ते संबंध तुम्ही नीट प्रस्थापित करायचे सुद्धा आहे. म्हणून देव भेटावा म्हणून, नाहीतर भेटलेला देव कळावा यासाठी स्वामी चरित्र, गुरुचरित्र पारायण आणि स्वामींचे नामस्मरण करायला पाहिजे. वेळ पडली तर मित्र मैत्रीण नातेवाईक भाऊ बहीण नवरा बायको मुलंबाळ आई वडील सर्व साथ सोडतील, परंतु स्वामी मात्र कधीच आपली साथ सोडणार नाही आणि ते शेवटपर्यंत आपल्या जवळ असतील. म्हणून मित्रांनो, तुम्ही जे चांगले कृत्य असो किंवा वाईट कृत्य असो जे काही करतात ना, त्या प्रत्येक कृतीवर स्वामींचे अगदी बारीक लक्ष असते. फक्त एवढं लक्षात असू द्या, कारण तुम्ही जर म्हणाल की मी जे काही करत आहे चांगल्या गोष्टी त्या सर्व स्वामी बघत आहेत, पण मी जे काही वाईट गोष्टी करत आहे ते स्वामी अजिबात बघत नाही, तर असं कधी होत नाही. स्वामी सर्व काही बघतात. म्हणून मांजर जर डोळे लावून दूध पित असली तर तिला असं वाटते मला कोणी बघत नाही, पण तसं काही नसतं, तिला सर्व लोक बघत असतात. आणि स्वामी सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ आशीर्वाद मिळेल अशी चांगली भावना ठेवत असाल ना, तर याचा देखील विचार केला पाहिजे की जे आईवडील जिवंत आहेत त्यांची सेवा केली पाहिजे. त्यांना शिवीगाळ न करता, अपमान न करता प्रेमाने वागवले पाहिजे आणि खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा नक्कीच पूर्ण केल्या पाहिजे. काळजी घेतली तर ते जिवंतपणे तितका मोठा भरभरून आशीर्वाद देतील की दुसरं काही वेगळं करण्याची गरज आपल्याला भासणार देखील नाही आणि उरणार देखील नाही. म्हणून आम्हाला कुठे सुख शांती भेटो अथवा न भेटो, पण स्वामी तुमच्या तस्वीरीकडे बघितल्यावर जी आत्मिक शांती मिळते ना, जो आंतरिक परमानंद मिळतो ना, तो कुठेच मिळू शकत नाही आणि तो कुठेही विकत घेऊ शकत नाही. म्हणून आपण फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. नुसतं स्टेटस ठेवून देखावा करून भक्ती घडत नसते. जे आयुष्य आपल्याला स्वामींनी दिलं आहे त्यातील दैनंदिन जीवनातील 24 तासांमधील निदान 1 तास तरी स्वामींच्या सेवेसाठी देता आला पाहिजे. 1 तास वेळ काढून स्वतःच्या शरीराला कष्ट सहन करून बैठक मांडून स्वामींचा जप, स्तोत्र, पठन, पारायण नक्कीच केले पाहिजे. आणि तेव्हा ती खरी भक्ती आणि त्यानंतर येणाऱ्या खरी अनुभूती. अन्यथा या आधुनिक डिजिटल भक्तीला काही अर्थ उरत नाही आणि तो अर्थ देखील नसतो. म्हणून भक्ती म्हणजे काय व ती कशी करावी. संत महात्म्यांनी भक्ती करण्यासाठी अनेक ग्रंथ, श्रोत, अभंग, बकरी निर्माण केल्या. हे ग्रंथ, श्रोत, अभंग, श्रोत वाचताना देवदेवतांची शक्ती, करुणा, वात्सल्य, शिकवण, उपदेश कळतो आणि आपल्यातला गुरुप्रती असलेला भाव जागृत होत असतो. म्हणून भाव म्हणजेच भक्ती आहे आणि अनेक आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होत असते. यासाठी आपण ग्रंथ, पारायण, बकरी, कथा, अभंग वाचले पाहिजे आणि त्यातील अर्थ समजून
बोध घेऊन आपण भक्ती साधून आत्मकल्याण नक्कीच साधले पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या गुरुच्या कथा स्रोत अभंग वाचले पाहिजे आणि त्यांच्या पोथीचे पारायण नक्कीच केले पाहिजे. असे केल्याने भाव जागृत होतो आणि मग आपल्या हातून गुरुची भक्ती घडत असते आणि मग गुरुकृपा आपल्यावर नक्कीच होत असते. आणि ती गुरुकृपा होण्यासाठी गुरुची भक्ती ही आपण नक्कीच केली पाहिजे आणि ती भक्ती केल्यावरच आपल्याला सर्व समाधान हे मिळत असतं. आणि म्हणून मित्रांनो, ही स्वामी समर्थांच्या कथा तुम्ही नक्कीच ऐकल्या पाहिजे आणि त्या कथा ऐकताना तुम्ही भरपूर काही गोष्टी ह्या शिकून जात असतात. आणि म्हणून त्या गोष्टी शिकल्यावर तुम्हाला स्वामींचा अनुभव देखील नक्कीच येत असतो. म्हणून स्वामींची एक कथा आहे की राजवाड्यातील उंदराची गोष्ट आहे, ती मी तुम्हाला ऐकवतो. ती नीट ध्यान देऊन तुम्ही नक्कीच ऐका. मित्रांनो, महाराज गावात वाटेल तिकडे हिंडत, वाटेल तेथे बसत व वाटेल तेथे भोजन करीत. एके दिवशी फिरत फिरत श्री समर्थांची वारी ही राजवाड्यात गेली आणि राजापुढे येऊन महाराजास घरात नेऊन उभयंता देवापुढे झोपाळ्यावर बसले. आणि दोघांच्या काही गोष्टी चालल्या होत्या आणि इतक्यातच देवघरात आप्पा सलत पुजारी गंध उगाळीत होता आणि तो एक उंदीर येऊन समईतील वाती खाऊ लागला. आणि त्याच्याकडे सलभाची नजर गेली आणि देवघरात उंदराचा फार त्रास झाला होता आणि उंदीर नित्य वाती खात होता. आप्पा उंदराचा राग येऊन त्याने हातातील खोड जोराने उंदरावर फेकले आणि त्या सरसा उंदराचा प्राण गेला. मग शेपूट धरून उंदरास बाहेर टाकण्याकरता आप्पा घेऊन चालला आणि महाराजांनी उंदीर इकडे आण म्हणून आप्पास सांगितले आणि आप्पांनी तो श्रींजवळ नेऊन दिला. आणि त्यास घेऊन महाराजांनी झोपाळ्याच्या कड्यांतून इकडे तिकडे व तिकडून इकडे अशी 5-10 वेळा काढ घाल केली. मग त्यास हातात घेऊन बच्चा जाव म्हणताच उंदीर जिवंत होऊन ताकडून उडी मारून आपल्या बिळात पडून गेला. आणि हा चमत्कार पाहून राजा श्रींच्या अद्भुत शक्तीबद्दल मोठा चमत्कार वाटला म्हणून राजास दृष्टांत आला होता. म्हणून मित्रांनो, ही स्वामी समर्थांची चमत्कार आणि लीला आहेत, हे नक्कीच ऐका. राजास दृष्टांत कसा आला? श्रीमंत मालोजी राजे गुरुप्रतिपदेचे उत्सवात दरसाल गांगणापुरात जाऊन चित्रास हे तेथे राहून ब्राह्मण भोजन घालून परत येत. आणि यावर्षी ब्राह्मण भोजन झाले तर त्या रात्री श्री नृसिंह सरस्वती स्वप्नात येऊन बोलले की मी झाला आणि व दुसरे दिवस अक्कलकोटास परत आला आणि मग मी तुझ्या गावी आलो असून येथे काय येतोस? हे स्वप्न पाहून राजा जागा झाला व दुसरे दिवशी अक्कलकोटास तो परत आला आणि श्री स्वामी दत्तावतार आहेत अशी राजांची खात्री झाली. मग त्या श्रींच्या पादुका घेऊन त्यास गंध लेपन करून त्या आपल्या देवाच्या पूजेस ठेवल्या व पुढे गुरुप्रतिपदेचा उत्सव राजा अक्कलकोटास करू लागला. आणि संस्थानातून प्रतिवर्षास 150 रुपयांची नेमणूक झाली होती आणि ती नेमणूक करून ती साजरी करू लागलेत. आणि हा स्वामींचा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पुढे नक्कीच शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एका गोड आणि चांगल्या संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.